देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे व समाजसेविका वैशाली समाधान देवरे यांच्या पुढाकाराने नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी गरबा व दांडिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, शिवसेना नेते निलेश चव्हाण, नाना पाटील, महेश बडवे, श्री कारेकर साहेब, महिला आघाडीच्या स्मृती नाईक, अलका गायकवाड, ठाकरे मॅडम, सौ रोशनी जोशी, सौ योगिता बदाने, सुलोचना गांगुर्डे, रोहिणी जोशी, सौ वैशाली देवरे उपस्थित होत्या। यावेळी श्री सुधाकर भाऊ बडगुजर यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना उपमहानगर प्रमुख समाधान देवरे यांनी केले। शिवसेनेच्या चळवळीमध्ये जो अशा पद्धतीचं काम करतो त्याला निश्चितपणाने पक्षाचे नेतृत्व हा लक्षात ठेवतो आणि त्याचा निश्चितपणाने पक्षामध्ये योग्य ते मानसन्मान दिल्याशिवाय पक्ष राहतो। तुमचं कार्य चांगलं आहे, समाधान वैशाली कार्यकर साहेबांचं दिसत आलं की कुठलेही काम पक्षाने सोपवलं तर तात्काळ त्याला रिस्पॉन्स देणं, समस्या असतील तर सोडवणं। कोविड काळामध्ये समाधानाने केलेलं काम अतिशय महत्त्वाचं आहे। ऑक्सिजन सिलेंडर त्यावेळेस मिळत नव्हते। मला असं वाटतं ऑक्सिजन सिलेंडरचा साठा सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवलेला होता, कारण उद्घाटनाच्या वेळेस मी आलो। तर असं अनन्य प्रकारचं काम करणारा हा समाधान भाऊंना आज दिवसभर बघून विचार करतात। आम्हाला असं कळालं की भाऊ आज पोहोचणार नाही, म्हटलं आपण बक्षीस वितरणाच्या दिवशीच भाऊंना बोलू असं आम्ही ठरवलं होतं। भाऊ आमच्या कामगारांमध्ये महिलांसाठी हा जो काही दांडियाचा कार्यक्रम असतो 10 दिवसासाठी, म्हणून यांना ट्रेनिंग सेंटर आम्ही या ठिकाणी आज उद्घाटन ठेवलं आणि तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात। प्रथमतः आमच्या महिला भगिनीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।